नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्याप्रबोधिनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र कोल्हापूरमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत RRB जी एक नोटिफिकेशन निघालेली आहे, ज्याच्यामध्ये ऑफिसर स्केल 1, 2, 3 आणि ऑफिस असिस्टंट अशा पदांची इथे जाहिरात निघालेली आहे. तर नेमकं RRB म्हणजे काय, तर रिजनल रुरल बँक्स म्हणजे प्रादेशिक ग्रामीण बँका. एक मोठी संधी आहे ज्याच्यामध्ये की त्यांनी स्केल 1, 2, 3 ही ऍड आता नुकतीच काढलेली आहे बघा. स्केल 1, 2, 3 आणि ऑफिस असिस्टंट्स, त्याला आपण मल्टीपर्पज म्हणजे तो मल्टीपर्पज स्टाफ आहे. ठीक आहे, आता बघूया आपण की या नोटिफिकेशन मध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी महत्वाच्या आहेत. कारण जेव्हा एखादी ऍड पडत असते तेव्हा ती खूप मोठी ऍड असते आणि आपल्याला कळत नाही की आपल्याला कुठल्या गोष्टीमध्ये जास्त लक्षपूर्वक स्टडी करायचे. ठीक आहे, चला तर सुरुवात करूया मग आपण की या ऍड मध्ये, या नोटिफिकेशन मध्ये आपल्या कुठल्या गोष्टी महत्वाच्या माहिती पाहिजेत. आता बघा, ऍड खूप मोठी आहे पण आपल्याला महत्वाच्या गोष्टी कुठल्या आहेत ते आपण बघू. ठीक आहे, सो अगेन त्यांनी दिलेलं आहे की ऑनलाईन एक्झामिनेशन फॉर द नेक्स्ट कॉमन रिक्रुटमेंट प्रोसेस फॉर RRBs. ओके, फॉर रिक्रुटमेंट ऑफ ग्रुप ए ऑफिसर्स. कुठले कुठले आहेत ग्रुप ए मध्ये, तर ते कुठले असणार आहेत बघा. स्केल 1, 2, 3 आणि ग्रुप बी मध्ये काय येणार, ऑफिस असिस्टंट येणार म्हणजे मल्टीपर्पज. ठीक आहे, विल बी कंडक्टेड बाय द इन्स्टिट्यूट ऑफ म्हणजे IBPS कंडक्ट करणार आहे टेंटेटिव्हली इन ऑगस्ट अँड सप्टेंबर. म्हणजे तुमच्याकडे जून आणि जुलै आहे मित्रांनो, म्हणजे स्टडी आपला चांगला होऊ शकतो. ठीक आहे, आता बँकिंगच्या विद्यार्थ्यांना सुवर्ण संधी आहे कारण अगेन सिलेबस तोच आहे, सगळ्या गोष्टी त्याच आहेत. ठीक आहे, द इंटरव्ह्यूज फॉर रिक्रुटमेंट फॉर ग्रुप ए. आता ग्रुप ए मध्ये काय काय आहे, 1, 2, 3 मग त्याच्या इंटरव्ह्यू पण असणार आहेत कारण स्केल 1, 2, 3 आहे ते ऑफिसर ग्रेड ग्रुप ए मध्ये येतात. स्केल 1, 2, 3 अंडर द सेम प्रोसेस विल बी कोऑर्डिनेटेड बाय नोडल रिजनल रुरल बँक्स. ते रिस्पेक्टिव्ह बँकांचं काय करेल ते परत इंटरव्ह्यूच्या प्रोसेस घेत राहतील. ठीक आहे, विथ द हेल्प ऑफ नाबार्ड सहाय्याने ते इंटरव्ह्यूज घेतील आणि IBPS इन कन्सल्टेशन विथ अप्रोप्रिएट अथॉरिटी टेंटेटिव्हली इन द मंथ ऑफ नोव्हेंबर. म्हणजे बघा, जर ऑगस्ट सप्टेंबरला तुमची एक्झाम झाली तर जवळपास ऑक्टोबर महिना तुमच्याकडे आहे म्हणजे रिझल्ट लागणं वगैरे बाकीच्या प्रोसिजर फॉलो करणं. नोव्हेंबरला तुमच्या इंटरव्ह्यूज होणार, डिसेंबरला तुमचा फायनल रिझल्ट लागू शकतो. ठीक आहे, देन आता बघा याच्यात महत्वाचं काय आहे परत, एनी एलिजिबल कॅन्डिडेट who aspires to join any of the regional rural banks listed at group A officer scale 1, 2, 3 and group B office assistant is required to register for the common recruitment process. त्याला आपण CRP म्हणतो. म्हणजे तुम्हाला IBPS च्या वेबसाईटला जाऊन तुम्हाला ते रजिस्टर करावं लागेल, तुम्हाला फॉर्म भरावा लागेल. मग ते आपली प्रोसिजर तीच असते बँकिंगला. तुम्हाला IBPS जी एक वेबसाईट आहे त्याला तुम्हाला जाऊन तुमचा रजिस्ट्रेशन नंबर, तुमचा पासवर्ड तुमचा जनरेट करावा लागतो. पण मित्रांनो, मोबाईल नंबर आणि तुमचा ईमेल ID बदलू नका. तर विद्यार्थी काय करत असतात, मोबाईल नंबर सारखं चेंज करतात पण ते तुम्हाला नंतर थोडंसं प्रॉब्लेम करतं. ठीक आहे, सो अजिबात असल्या गोष्टी करू नका. ओके, सो फॉर द पोस्ट ऑफ ऑफिसर स्केल 1 अँड ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज द एक्झामिनेशन विल बी 2 tier. ऑनलाईन एक्झामिनेशन विल बी हेल्ड इन 2 phases, प्रिलिमिनरी आणि मेन्स. ठीक आहे, म्हणजे 2 tier आहेत. मग 2 tierला म्हणलं आपण काय म्हणू शकतो, 2 स्टेप असणार आहेत. कुठल्या 2 phase, प्रिलिमिनरी आणि मेन असणार आहे. फॉर द पोस्ट ऑफ ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज कॅन्डिडेट्स हु विल क्वालिफाय इन द प्रिलिमिनरी एक्झामिनेशन. बघा, ऑफिस असिस्टंट जे ग्रुप बी बघितलं होतं ना, त्यासाठी बघा एक्झामिनेशन अँड शॉर्टलिस्टेड विल हॅव टू अपियर फॉर मेन एक्झाम. तुम्हाला tier 1 झाले की परत tier 2 ला अप्लाय करायचे. दे विल बी tier 2 असणार आहे. They will be provisionally allotted on the basis of the marks obtained by them in the main examination and the actual vacancies reported by RRBs. So office assistant नंतर तुम्हाला डायरेक्टली तुमचं आफ्टर शॉर्टलिस्टिंग तुम्हाला डायरेक्टली ते RRB नुसार तुम्हाला जॉईनिंग मिळेल. ठीक आहे, फॉर द पोस्ट ऑफ ऑफिसर स्केल 1 कॅन्डिडेट्स हु विल क्वालिफाय इन प्रिलिमिनरी एक्झामिनेशन अँड शॉर्ट लिस्टेड विल हॅव टू अपियर फॉर मेन एक्झामिनेशन अँड शॉर्ट लिस्टेड कॅन्डिडेट्स इन द मेन एक्झामिनेशन विल सबसिक्वेंटली बाय कॉल्ड फॉर कॉमन इंटरव्ह्यू. म्हणजे प्रिलिम आहे, मेन्स आहे, इंटरव्ह्यू आहे. ठीक आहे, बाकी तेच म्हणजे IBPS वगैरे नाबार्डची सहायता घेऊन ते काय करणार आहेत, इंटरव्ह्यू वगैरे ह्या गोष्टी घेऊन टाकतील. देन फॉर द पोस्ट ऑफ ऑफिसर स्केल 2, आता आपण ऑफिसर स्केल 1 चं बघितलं, प्रिलिम आहे, मेन्स आहे, इंटरव्ह्यू. आता ऑफिसर स्केल 2 चं बघा, जनरली स्पेशालिस्ट 2 कॅटेगरी आहेत अँड स्केल 3 साठी कॅन्डिडेट्स विल अपियर फॉर सिंगल ऑनलाईन एक्झामिनेशन अँड शॉर्ट लिस्टेड कॅन्डिडेट्स इन द सिंगल ऑनलाईन एक्झामिनेशन विल सबसिक्वेंटली बी कॉल्ड फॉर कॉमन इंटरव्ह्यू. एक्झामिनेशन एकच होणार स्केल 2 आणि स्केल 3 साठी. ठीक आहे, पण त्याने अगेन तुम्हाला आफ्टर एक्झामिनेशन यू विल बी कॉल्ड फॉर कॉमन इंटरव्ह्यू टू बी कोऑर्डिनेटेड बाय अगेन तेच. ठीक आहे, नाबार्ड आणि IBPS च्या घेऊन. ठीक आहे, डिपेंडिंग अपॉन द वॅकन्सीज, हे जास्त महत्वाचं आहे बघा.
As per the business needs of the RRBs and is reported to IBPS, candidates shortlisted will be provisionally allotted one of the regional rural banks. त्यामुळं इथं असं नाहीये की मला चांगले मार्क्स पडले मला सगळ्या ठिकाणी घ्या. तुम्हाला प्रिफरन्स द्यायचा बघा, इथे दिलेलं असतं मेरिट कम प्रिफरन्स. स्टेट वाईज तुम्हाला वॅकन्सी असणार आहेत, तुम्हाला तिथं अप्लाय करायचा आहे. ठीक आहे. द व्हॅलिडिटी ऑफ CRP फॉर RRBs will automatically expire at the close of the business on the day which. ओके, मग हे गोष्टी त्यांच्या टेक्निकल गोष्टी आहेत. ठीक आहे. ओके, आता आपण थोडंसं पोस्ट वगैरे ह्या गोष्टी किंवा त्याचं लास्ट डेट काही आहे, कुठल्या गोष्टी आहेत, ओके, ते आपण थोडंसं बघूया. ओके, बाकी त्यांचं बघा कॉमन तर तेच असतं ना की तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, ही डेट असणार आहे, तुम्हाला हॉल तिकीट येईल, तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन रिस्पेक्टिव्ह एक्झामसाठी तुम्हाला एक्झाम द्यायची आहे. ओके, आता बघा RRB कुठल्या आहेत. आता जे विद्यार्थी शक्यतो आपल्या महाराष्ट्रातले असतात त्यांना RRB कुठल्या असणार आहेत, तर आपल्या महाराष्ट्रामध्ये 2 RRB आहेत. ठीक आहे. बघा, एक आहे काय, येस, महाराष्ट्र ग्रामीण बँक आहे 22 नंबरला. बघा इथं महाराष्ट्र ग्रामीण बँक औरंगाबादला हेडक्वार्टर आहे. मराठी बघा, आता इथं काय नेमकं ते थोडंसं बघा. ओके, इथं काय बघा, डिझायर्ड लोकल लँग्वेज प्रोफिशियन्सी ॲज प्रिस्क्राइब्ड बाय द पार्टिसिपेटिंग RRBs. तुम्हाला लोकल लँग्वेजचं तुम्हाला ज्ञान पाहिजे, ते खूप आवश्यक आहे. जेव्हा तुमचं पोस्टिंग रुरल बँकेमध्ये होतं तुम्हाला त्या ठिकाणचं लँग्वेज यायला पाहिजे. ठीक आहे, लक्षात ठेवा. आणि आपण आता मराठी आहोत, सो आपलं ते मराठी आपण 2च आपल्या बँका असणार आहेत. एक आता आपण बघितलं तर 22 नंबरला बघितलं. ओके, महाराष्ट्र ग्रामीण बँक औरंगाबाद आहे त्याचं हेडक्वार्टर. आणि एक आहे विदर्भ. ओके, वेर इज विदर्भ, येस, विदर्भ बघा शेवटी आहे. ठीक आहे. बघा 43 नंबर विदर्भ कोकण ग्रामीण बँक नागपूरला हेडक्वार्टर आहे. महाराष्ट्र मराठी, या 2 ठिकाणीच मराठी आहे. तुम्ही अजून कुठल्याही ठिकाणी बघा तुम्हाला शक्यतो मराठी दिसणार नाही, कारण या 2 बँकांना जास्त आपलं म्हणजे प्रोफेशनसी मराठी लागणार. ठीक आहे, कारण तिथले कस्टमर तिथले लोक ही सगळे आपण मराठी बोलतो, त्यामुळे त्यांचं सॅटिस्फॅक्शन करणं गरजेचं आहे. ठीक आहे. देन पुढे काय बघा, सो आपल्याला हे सगळं करायची गरज नाही, आपण फक्त महाराष्ट्रासाठी करतोय. ठीक आहे, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. अ कॅन्डिडेट कॅन अप्लाय फॉर द पोस्ट ऑफ ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज, जे आपण मगाशी ग्रुप बी ला बघितलं. अँड कॅन ऑल्सो अप्लाय फॉर पोस्ट ऑफ ऑफिसर, म्हणजे एक व्यक्ती अप्लाय करू शकतो पोस्ट ऑफ ऑफिस असिस्टंट याला किंवा ऑफिसरला पण करू शकतो. लक्षात ठेवा, एक व्यक्ती डबलला करू शकतो. हाऊएव्हर अ कॅन्डिडेट कॅन अप्लाय फॉर ओनली 1 पोस्ट इन ऑफिसर्स कॅडर, दॅट इज फॉर ऑफिसर स्केल 1, 2 or 3. जर एखादा व्यक्ती आहे त्याने काय केलं, ऑफिस असिस्टंटला अप्लाय केलं, पण त्याला असं वाटते की त्याच्याकडे एक्सपिरियन्स आहे, त्याच्याकडे थोडं नॉलेज आहे, त्याच्याकडे क्वालिफिकेशन आहे, ही कॅन अप्लाय फॉर ऑफिसर स्केल आयदर 1 or 2 or 3. या तिन्हीपैकी तो एकालाच अप्लाय करू शकतो. लक्षात ठेवा. ठीक आहे, कारण बघा म्हणजे ऍक्च्युली काय होतं माहिती आहे, हे सांगण्याचा काय उद्देश आहे की बरेच विद्यार्थी अप्लाय करतात पण कधी कधी फॉर्म सबमिट होत नाही, किंवा फॉर्म सबमिट होतो, तुम्ही फीज पे करता, बट ते अगेन हॉल तिकीट येत नाही, आपला फॉर्म थोडंसं म्हणजे डिबार होऊन जातो. ठीक आहे, त्यामुळे ह्या गोष्टी महत्त्वाच्या माहिती पाहिजेत. कॅन्डिडेट्स हॅव टू अप्लाय सेपरेटली अँड पे फीज इंटिमेशन चार्जेस सेपरेटली फॉर ईच पोस्ट अप्लाइड फॉर. तुम्हाला वेगवेगळं फीज भरावे लागतील, हे लक्षात ठेवा, कारण हे इम्पॉर्टंट आहे. ओके, आपल्याला असं वाटतं की आपण सगळंच एका ठिकाणी करतोय, बट फॉर्म भरत असताना तुम्हाला या गोष्टी थोडंसं लक्षात ठेवायच्या आहेत. ओके, then candidates may please note that the eligibility criteria specified is the basic criteria for appointment to the aforesaid post. Okay, then again provisional allotment तुमचं होणार आहे, employment तुम्हाला मिळणार आहे. It is expressly clarified that the ultimate authority for recruitment, जे काय फायनल डिसिजन असेल ते RRBचा असणार आहे, हे लक्षात ठेवा, कारण ती ऑथॉरिटी आहे, त्यांना बाकी सगळ्या गोष्टी एडिट ओमिट काही करायचा त्यांचा अधिकार असतो. ठीक आहे, सो याच्यामध्ये अगेन वेळ घालवायला नको. प्लीज नोट दॅट द एलिजिबिलिटी क्रायटेरिया स्पेसिफाईड हिअर इन इज द बेसिक क्रायटेरिया फॉर अप्लाइंग फॉर द पोस्ट. ओके, आता आपण थोडंसं या गोष्टी बघूया. ठीक आहे, आता ही नॅशनॅलिटी तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ओके, येस, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. बघा ह्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. बघा, फॉर ऑफिसर स्केल 3 त्याला आपण काय म्हणणार, सिनियर मॅनेजर लेवल, अबोव 21 इयर्स, बिलो 40 इयर्स, 40 वर्षापेक्षा कमी, 21 वर्षापेक्षा जास्त. दॅट इज कॅन्डिडेट शुड नॉट हॅव बीन बॉर्न अर्लियर दॅन 83, 3 जून 83. आता बघा बेंचमार्क तारीख आजची आहे, ऍड आहे काल पडलेली, बेंचमार्क तारीख आजची असणार आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा, 3 जून 83च्या आधीचा नसावा आणि 31 मे 2002च्या नंतरचा नसावा, तर तो मग 21 वर्षाच्या खाली जाईल. ठीक आहे, बोथ डेट इन्क्लुझिव्ह, तुम्ही बोथ डेट्स धरू शकता, याच्यामध्ये ऍड करू शकता. स्केल 2 साठी कोण आहे, जो मॅनेजर लेवलचा आहे, 21 इयर्सच्या वरती पाहिजे, 32 इयर्सच्या खाली पाहिजे. कॅन्डिडेट शुड नॉट हॅव
बीन बॉर्न अर्लियर दॅन, याच्या आधी नको आणि याच्या नंतर नको. देन स्केल 1 साठी असिस्टंट मॅनेजर लेवल अबोव 18 बिलो 30, 18च्या खाली नको, 30च्या वरती नको. कॅन्डिडेट शुड नॉट हॅव बीन बॉर्न अर्लियर दॅन, बघा अगेन तीच डेट, कट ऑफ डेट तीच आहे 3 जून अँड लेटर दॅन 31 मे 2005. सो बघा 3 गोष्टी आहेत, स्केल 3, स्केल 2, स्केल 1. 30 वर्षापेक्षा जास्त नको, 32 पेक्षा जास्त नको, 40 इयर्स पेक्षा जास्त नको. व्हेरी क्लिअर. ठीक आहे. फॉर ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज, जे आपण बघितलं ना ऑफिस असिस्टंट, यासाठी बघा बिटवीन 18 to 28 इयर्स, 18 वर्ष आहे, इथं पण 18 वर्ष आहे, लक्ष द्या व्यवस्थित. दॅट इज कॅन्डिडेट शुड नॉट हॅव बीन बॉर्न अर्लियर दॅन 2 जून 95 अँड लेटर दॅन 1 जून 2005. सो बघा 18-28, 18-30, 21-32 आणि 21-40 याच्यामधले उमेदवार पाहिजेत. फॉर्म अप्लाय कर, तुमचं डेट ते पाहिजे, ठीक आहे, तुमचं एज ते पाहिजे. ठीक आहे, थोडंसं व्यवस्थित करून घ्या. ओके, बघून घ्या. देन द मॅक्झिमम एज लिमिट स्पेसिफाईड अबोव इज ऍप्लिकेबल टू जनरल कॅटेगरी. प्लस तुम्हाला ह्या गोष्टी कुठल्या कुठल्या असणार आहेत. फॉर एक्झाम्पल EWS ला आरक्षण नाही याच्यामध्ये, म्हणजे EWS ला एजचं रिलॅक्सेशन मिळत नाही. तर बऱ्याच जणांना वाटतं की EWS मागासवर्गीयमध्ये येतात, नाही, ती ओपन मधली कॅटेगरी आहे, फक्त ते इकॉनॉमिकली वीकर सेक्शन्स आहेत. ठीक आहे. सो बऱ्याच लोकांना हा प्रॉब्लेम होतो, त्यांना कळत नाही. पण SC आणि ST जे आहेत त्यांना 5 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे. OBC आहेत, जे नॉन क्रिमिनल आहेत ते 3 इयर्सचे आहेत. ठीक आहे. जे PWD आहेत, पर्सन्स विथ फिजिकल डिसेबिलिटी, त्यांना 10 इयर्स आहेत. ठीक आहे. आणि जे सर्व्हिसमॅन आहेत, ठीक आहे, त्याला आपण ESM म्हणतो. ठीक आहे. आता यात काय दिलेलं आहे अगेन, ते पण त्यांना पण जास्त ऑपॉर्च्युनिटी चांगली असते. फॉर द पोस्ट ऑफ ऑफिस असिस्टंट ऍक्च्युअल पिरियड ऑफ सर्व्हिस रेंडर्ड इन द डिफेन्स फोर्सेस, तुम्ही जे डिफेन्समध्ये सर्व्हिस केलेली असेल, प्लस 3 इयर्स, 8 इयर्स फॉर डिसेबल्ड. आता त्याच्यामध्ये पण काय काय डिसेबल्ड लोक असतात सर्व्हिसमध्ये, त्यांना परत 8 इयर्स आहेत ते त्यांच्यासाठी. ठीक आहे. सब्जेक्ट टू मॅक्सिमम एज लिमिट ऑफ 50 इयर्स. हे सगळं धरून 50 वर्षापर्यंत ते अप्लाय करू शकतात. व्हेरी व्हेरी सिम्पल. ठीक आहे. देन आता पोस्ट ऑफ ऑफिसर लेवलला किती असेल, त्यांना 5 वर्ष आहे. बघा हे सगळं आहे ते ऑफिस असिस्टंटसाठी आहे 50 वर्षापर्यंत. बाकी इतर केसमध्ये तुम्हाला स्केलसाठी, ऑफिसर स्केलसाठी काय असणार आहे, 1, 2, 3 साठी 5 वर्ष असणार आहे. ठीक आहे. देन अगेन विडोज, डायव्हर्स या गोष्टी आहेत. 38 OBC साठी आहे, 35 जनरल EWS साठी आहे, 40 SC ST साठी आहे. पर्सन्स अफेक्टेड बाय 1984 रिऑर्ड्स 5 इयर्स आहे. ठीक आहे. बऱ्यापैकी बघा, बऱ्यापैकी बँकिंगचा जो क्रायटेरिया असतो एज साठी रिलॅक्सेशन, तो बऱ्यापैकी सेम असतो. त्यामुळे इफ यू हॅव अप्लाइड फॉर एक्झिक्युटिव्ह असिस्टंट IDBI किंवा तुम्ही आधी कुठला अप्लाय केला असेल तर हे सेमच असणार आहे. ठीक आहे. ओके, फक्त गव्हर्नमेंटचे सर्टिफिकेट तुमच्याकडे प्रॉपर पाहिजे. ओके, आता महत्वाचं काय आहे ते आपण बघूया, कारण याच्यामध्ये जसं मी म्हटलं ना की खूप काही गोष्टी असतात. आता इंटेलेक्च्युअल डिसेबिलिटी काही आहे वगैरे ह्या गोष्टी. ओके, आता बेंचमार्क डिसेबिलिटी अगेन. आता बघा त्या लोकांना काय असतं की 20 मिनिटाचा वेळ वाढवून देतात. ओके, पण अगेन ते आपल्याला काही गरज नाही आहे. ओके ओके व्हिज्युअल इम्पेअर्ड, हिने भरपूर मोठी दिल्यामुळं ना. ओके, EWS ला फक्त लक्ष द्या, जे ओपन मध्ये येतात, ज्यांच्याकडे EWS सर्टिफिकेट पाहिजे, चालू मधलं पाहिजे, 2023-24 लक्षात ठेवा. बघा 5 एकर्स पेक्षा कमी लँड नसेल तर रेसिडेन्शियल फ्लॅट 1000 स्क्वेअर फीटच्या कमी, म्हणजे जास्त. हे बघा इथे काय दिलेलं आहे महत्वाचं, एक सदरचे व्यक्ती आहेत. ओके, ते EWS मध्ये येतात. ठीक आहे. रेसिडेन्शियल प्लॉट 100 स्क्वेअर यार्ड्स, कधी नोटिफाईड म्युन्सिपॅलिटीज. रेसिडेन्शियल प्लॉट 200 स्क्वेअर यार्ड्स अँड अबोव इन एरियाज अदर दॅन नोटिफाईड म्युन्सिपॅलिटीज. ठीक आहे. सो ह्या गोष्टी आहेत. बघा पर्सन हुज फॅमिली ओन्स ऑर पोजेसेस एनी ऑफ द फॉलोइंग असेट्स शॅल बी एक्सक्लुडेड. तुमच्याकडे हे नको आहे, लक्षात ठेवा. म्हणजे 500 पेक्षा जास्त जमीन नको, 1000 स्क्वेअर फीट पेक्षा जास्त फ्लॅट नको, रेसिडेन्शियल फ्लॅटचा कार्पेट एरिया. ठीक आहे. 100 यार्ड्स पेक्षा जास्त तुमचं प्लॉट नको आणि 200 स्क्वेअर यार्ड्स पेक्षा जास्त तुमचा प्लॉट नको. पण कशामध्ये, नोटिफाईड मध्ये, अदर दॅन नोटिफाईड मध्ये हे असणार नोटिफाईड मध्ये. सो दिस इज व्हेरी इंपॉर्टंट, कारण EWS काढता तुम्हाला चालूचा अप्लाय करावा लागतो, चालूच तुम्हाला दाखला पाहिजे. ठीक आहे. तर ही गोष्टी तुमच्याकडे आता पाहिजेत, आणि जे नसेल ते आता काढून घ्या. ठीक आहे. येस, दिस इज व्हेरी इंपॉर्टंट. एज्युकेशनल क्वालिफिकेशन बघा, मल्टीपर्पज म्हणजे ग्रुप बी साठी बॅचलर डिग्री इन एनी डिसिप्लिन फ्रॉम रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी, म्हणजे बॅचलर डिग्री चालेल कोणतीही. प्रोफिशियन्सी इन लोकल लँग्वेज ॲज प्रिस्क्राइब बाय द पार्टिसिपेटिंग RRBs. लोकल लँग्वेज तुमचं मराठी आता पाहिजे तरच तुम्ही ते अप्लाय करू शकता.
डिझायरेबल काय आहे, वर्किंग नॉलेज ऑफ कम्प्युटर. आता वर्किंग नॉलेज मध्ये तुम्ही कसं करणार, तुम्हाला वर्किंग नॉलेज आहे आयदर तुमच्याकडे MSc सर्टिफिकेट असेल और CCC असेल और कुठला कॉम्प्युटर कोर्स केला असेल, दॅट इज फाईन. ठीक आहे. देन स्केल 1 साठी काय बघा, असिस्टंट मॅनेजर लेवलसाठी बॅचलर डिग्री इन एनी डिसिप्लिन फ्रॉम द रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी. प्रेफरन्स बघा रेग्युलर कुठलाही चालतो. प्रेफरन्स विल बी गिवन टू द कॅन्डिडेट्स हॅव्हिंग डिग्री इन ॲग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर, फॉरेस्ट्री. बघा ह्या गोष्टी आहेत. म्हणजे नॉर्मल कुणी अप्लाय करू शकतो, पण ज्याची डिग्री यामध्ये असेल त्यांना थोडंसं प्रिफर केलं जाईल. ठीक आहे. देन प्रोफिशियन्सी इन लोकल लँग्वेज ॲज प्रिस्क्राइब बाय द RRB, कारण तुम्ही लोकल लँग्वेजला तुम्हाला रिस्पेक्ट तुम्ही RRB ला अप्लाय करताय. जसं की आता मी म्हणलं की महाराष्ट्र ग्रामीण बँक किंवा विदर्भ बँक तुम्हाला मराठी आलं पाहिजे, दॅट इज युअर प्रोफिशियन्सी. ठीक आहे. डिझायरेबल काय आहे, अगेन कॉम्प्युटरचं नॉलेज. देन ओके, कमिंग टू नेक्स्ट ऑफिसर स्केल 2. ओके. आता बघा हे काय आहे, जनरल बँकिंग आहे मॅनेजर लेवल. हे काय आहे, स्पेशलिस्ट ऑफिसर आहे. आता स्पेशलिस्टला काय असणार आहे, म्हणजे टेक्निकल गोष्टी असतात ना. ह्याला जनरलला काय असणार आहे, बॅचलर्स डिग्री इन एनी डिसिप्लिन फ्रॉम रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी. बघा मिनिमम 50% मार्क्स. इकडे काय आहे, 2 years ॲज अन ऑफिसर इन बँक और फायनान्शियल इन्स्टिट्यूशन. तुम्हाला हे पाहिजे तर तुम्ही या स्केल 2ला जनरलला अप्लाय करू शकता. व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. युनिव्हर्सिटी हे झालं ॲग्रिगेटमध्ये 50% तुमचं ॲग्रिगेट पाहिजे. प्रेफरन्स विल बी गिवन टू ज्याची डिग्री कशामध्ये आहे, बँकिंग, फायनान्स, मार्केटिंग, ॲग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर, फॉरेस्ट्री, ॲनिमल हजबंड्री, वेटनरी सायन्स, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. इकॉनॉमिक्स, लॉ, मॅनेजमेंट. पण 2 वर्षाचा बँकिंग क्षेत्रातला अनुभव पाहिजे किंवा एखादा वित्तीय संस्था, फायनान्शियल इन्स्टिट्यूट म्हणजे काय, वित्तीय संस्थेमध्ये तुम्ही काम करू शकलेला असाल तर ते तुम्हाला अप्लाय करता येईल. ठीक आहे. ऑफिसर स्केल 2 मध्ये स्पेशलिस्ट मध्ये काय येतं, IT साठी काय आहे, बॅचलर डिग्री IT मध्ये पाहिजे, आयदर इलेक्ट्रॉनिक्स, कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, कम्प्युटर सायन्स, IT मध्ये 50% ॲग्रिगेट पाहिजेत. डिझायरेबल काय आहे, ज्या कॅन्डिडेटचं, ज्या उमेदवारांचं ASP, PHP, C++, जावा, व्हिज्युअल बेसिक्स, VC, OCP याच्यामध्ये जर सर्टिफिकेट कोर्स असेल तर ह्या कॉम्प्युटर लँग्वेज आहेत, प्लस 1 year याच्यामध्ये तुमचा एक्सपिरियन्स पाहिजे. म्हणजे तुम्ही एखाद्या बँकमध्ये किंवा एखाद्या वित्तीय संस्थेमध्ये काम केलं असेल तर ते जास्त डिझायरेबल असेल. ठीक आहे. देन अगेन मॅनेजर लेवलचे आहेत. ओके. जे चार्टर्ड अकाउंटंट आहेत स्पेशलिस्ट मध्ये त्यांच्यासाठी काय आहे, बघा सर्टिफाईड असोसिएटेड CA म्हणजे सिंपल फ्रॉम इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया ICAI मध्ये तुमचा CA झालेला पाहिजे. 1 year ॲज अ CA तुमचा एक्सपिरियन्स कुठला पाहिजे, 1 yearचा पाहिजे. लॉ ऑफिसरला काय आहे, डिग्री फ्रॉम रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी 50% मार्क्स पाहिजेत. 2 वर्षाचा लॉ ऑफिसरचा बँकेमध्ये किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूटमध्ये नॉट लेस दॅन 2 years. ठीक आहे. तुम्ही 2 वर्ष म्हणजे पेक्षा कमी नको एक्सपिरियन्स. ठीक आहे. तुम्ही काम केलेलं पाहिजे, अनुभवी व्यक्ती पाहिजे. ठीक आहे. देन अगेन ट्रेजरी मॅनेजर CA पाहिजे और MBA पाहिजे. फायनान्समध्ये 1 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे. मार्केटिंग ऑफिसर MBA केलेलं पाहिजे. बघा रिस्पेक्टिव्ह बघून घ्या थोडंसं. चार्टर्ड अकाउंट आहेत, मार्केटिंग ऑफिसरला MBA पाहिजे. ओके. 1 year तुमचा अगेन एक्सपिरियन्स पाहिजे. ॲग्रिकल्चर ऑफिसर असतात. ठीक आहे. बॅचलर्स डिग्री इन ॲग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर, डेअरी, ॲनिमल हजबंड्री हे सगळे ॲग्रिकल्चर रिलेटेड सगळ्या डिग्रीज आहेत. 2 वर्षाचं एक्सपिरियन्स पाहिजे. ठीक आहे. देन ऑफिसर स्केल 3 साठी काय बघा, सिनियर मॅनेजरसाठी बॅचलर्स डिग्री इन एनी डिसिप्लिन, कुठलंही ह्याच्यात चालेल. ठीक आहे. डिसिप्लिनमध्ये फ्रॉम रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी 50% मार्क्स पाहिजेत आपला ॲग्रिगेट. प्रेफरन्स विल बी गिवन टू द कॅन्डिडेट्स हॅव्हिंग डिग्री डिप्लोमा इन बँकिंग, फायनान्स, मार्केटिंग, ॲग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर. बघा याच्यामध्ये तुम्हाला थोडं जास्त प्रिफर करतील. आता याचा अर्थ काय आहे, समजा तुम्ही बरेचसे व्यक्ती तिथे गेलेला आहात, अप्लाय केलेला आहात, समजा तुम्ही फायनल राऊंडला गेला, तुमचं इंटरव्ह्यू झाली आणि जर त्यांनी जर थोडंसं तुमचं जर ते लिस्ट लावत असतील तर तुम्हाला हे जास्त प्रिफर करतील. तर फॉर एक्झाम्पल 10 जण आहेत, सगळ्यांना जवळपास म्हणजे चांगले मार्क्स आहेत, म्हणजे सेमच मार्क्स आहेत, ते काय करतील, प्रिफरन्स बघतील की कोणाचं डिग्री झालेली आहे याच्यामध्ये, त्यांना ते थोडं प्रिफर करतील. ठीक आहे. अगेन बघा मिनिमम 5 years एक्सपिरियन्स एज अन ऑफिसर इन बँक और फायनान्शियल इन्स्टिट्यूशन. म्हणून म्हटलं की स्केल 3 वाला त्याला 40 years दिलेला आहे ना. स्केल 3 वालाचं मॅक्सिमम एज किती होतं, 40 वर्ष. का, 5 वर्ष एक्सपिरियन्सला पाहिजे, मिनिमम 5 वर्ष, लक्षात ठेवा. ठीक आहे. सो हे सगळं महत्वाचं आहे बघा याच्यामध्ये. ओके. ओके. 21 जूनच्या 2023 आधीच तुमच्याकडे सगळ्याकडे हे सगळं तुमचं हे पाहिजे. ठीक आहे. म्हणजे जे क्वालिफिकेशन आपण म्हणतो ना, युनिव्हर्सिटी वगैरे किंवा तुमचं जे काय तुम्हाला बँकिंग क्षेत्रात जे काय सर्टिफिकेट मिळणार आहे ते कधीच मिळालं पाहिजे, 21 जूनच्या तुम्हाला ते मिळालं पाहिजे. ठीक आहे. बघा प्रॉपर डॉक्युमेंट फ्रॉम बोर्ड युनिव्हर्सिटी फॉर हॅव्हिंग डिक्लेअर्ड द रिझल्ट ऑन ऑर बिफोर 21 जून 2023 हॅज टू बी सबमिटेड ॲट द टाइम ऑफ इंटरव्ह्यू. आता काय काय मुलं एक्झाम देतात, समजा लास्ट इयरला आहेत, 3rd इयरला आहेत, 4th इयरला आहेत, तर त्यांना
ज्यावेळी ते इंटरव्ह्यूच्या वेळी जातात, कुठल्या कुठला तर इंटरव्ह्यू कशासाठी आहे, स्केल 1, स्केल 2, स्केल 3, आणि जॉईनिंग कशासाठी डिरेक्टली असणार आहे, एका एक्झाम नंतर ऑफिस असिस्टंट. सो त्यावेळी इंटरव्ह्यूला जाताना किंवा जॉईनिंगच्या वेळी जाताना त्यांच्याकडं हे पूर्ण सर्टिफिकेट्स पाहिजे ना. बघा काय काय, बोर्ड युनिव्हर्सिटीचं पासिंग आउट सर्टिफिकेट पाहिजे किंवा तुमचे बाकी सर्टिफिकेटचे कधीच्या आधीचे पाहिजेत. बघा, डिक्लेअर्ड द रिझल्ट ऑन ऑर बिफोर 21 जूनच्या आधीचे पाहिजेत. कधी सबमिट करायचं आहे, इंटरव्ह्यूच्या टाइमला सबमिट करायचं आहे. ठीक आहे, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, ते बाकी CGPA वगैरे या गोष्टी आहेत. ओके, आता बघा, प्रोफिशियन्सी इन लोकल लँग्वेज फॉर रिक्रुटमेंट ऑफ ऑफिसर स्किल 1 अँड ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज. प्रोफिशियन्सी इन लोकल लँग्वेज ॲज स्पेसिफाईड बिलो शॅल बी इसेन्शियल क्वालिफिकेशन. इसेन्शियल आहे, ते पाहिजेच. ठीक आहे, म्हणजेच काय, कॅन्डिडेट्स हू हॅव ऑलरेडी स्टडीड द लँग्वेज, जसं की मराठी आपण विचार करतोय, ऑफ द स्टेट इन स्टँडर्ड 8 ऑर एनी लेवल अबोव स्टँडर्ड 8. आता आपल्याला मराठी 10वीला असतं, 9वीला असतं, दॅट इज फाईन. ठीक आहे, इन गव्हर्नमेंट रेकग्नाइज बोर्ड्स और एज्युकेशन स्कूल और हॅव्हिंग एनी सर्टिफिकेट टू द इफेक्ट फॉर स्टँडर्ड 8 और एनी लेवल अबोव स्टँडर्ड 8 वुड बी कन्सिडर्ड प्रोफिशियंट इन दॅट लोकल लँग्वेज. 8वीत असताना किंवा 8वी पासून पुढे तुम्हाला कुठल्याही इयत्तेमध्ये जर तुमची भाषा ते जर त्याचं ज्ञान असेल किंवा सब्जेक्ट असेल, देन त्याचा अर्थ असा असेल की तुम्ही त्या लँग्वेजमध्ये प्रोफिशियंट आहात, तुम्ही त्यातले जाणकार आहात, तुम्हाला ती भाषा येते. ठीक आहे, वेर द कॅन्डिडेट डज नॉट मीट द अफोरसेड रिक्वायरमेंट इन लोकल लँग्वेज ॲट द टाइम ऑफ सिलेक्शन, ही विल बी गिवन अ टाइम फॉर 6 months. म्हणजे बघा, तुम्हाला RRB अगेन चान्स देते. काय काय असं होतं ना की तुम्ही अप्लाय करता, तुमचं त्यात प्रोफिशियन्सी नसते, सो मला RRB काय करेल, 6 महिने तुम्हाला टाइम देईल, मुदत देईल, फ्रॉम द डेट ऑफ जॉईनिंग टू अक्वायर द प्रोफिशियन्सी. तुम्हाला त्या भाषेमध्ये ज्ञान घेणं आवश्यक आहे. ठीक आहे, दिस पिरियड कॅन बी एक्सटेंडेड बाय द बोर्ड्स RRB विदिन द फ्रेमवर्क ऑफ द रूल्स अँड प्रोव्हाइडेड दॅट सच एक्सटेन्शन शुड नॉट बी बियॉन्ड द प्रोबेशन पिरियड. तर हे सगळं बँकेच्या अथॉरिटीज असणार आहे. ठीक आहे, ओके, सिबिल वगैरे ह्या गोष्टी आहेत, पण आता हे नॉर्मल आपण त्या लेवलला विचार नाही करत, कारण आपण सध्या विद्यार्थी असतो, आपण अप्लाय करताना सिबिल वगैरे, आपण लोन वगैरे या गोष्टी करत नसतो. ठीक आहे, येस, आता हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. फॉर्म भरताना ह्या गोष्टी महत्त्वाच्या माहिती असतात. ठीक आहे, बघा, ऍप्लिकेशन फीज काय आहेत, इंटिमेशन चार्जेस फीज किती आहेत, ऑनलाईन पेमेंट 1 जून पासून म्हणजे सुरुवात झालेल्या फॉर्मला 21 जून पर्यंत करायची आहे. ठीक आहे, स्केल 1, 2, 3 ला किती आहे, SC ST PWD साठी किती आहे, 175 आहे. ओके, आणि थोडंसं 850 कशासाठी आहे, अदरसाठी आहे. म्हणजे याच्यामध्ये काय काय येणार बघा, जनरल EWS वाले पण याच्यामध्ये येतात आणि OBC वाले, लक्षात ठेवा, 850 रुपये आहे. ऑफिस असिस्टंट सेम 175, बाकी सगळ्यांना 850. ओके, बँक ट्रान्झॅक्शन चार्जेस फॉर ऑनलाईन पेमेंट ऑफ फीज इंटिमेशन चार्जेस विल हॅव टू बी बॉर्न बाय द कॅन्डिडेट. जे काय ट्रान्झॅक्शन चार्जेस असतील ते तुम्हालाच बिअर करायचे आहेत, त्यासाठी तुम्हाला म्हणजे बँकेवर डिपेंड राहायचं नाही. देन व्हेरी इम्पॉर्टंट, हा आपल्या सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे, ऑनलाईन एक्झामिनेशनचा पॅटर्न काय आहे बघा. बघा, प्रिलिमसाठी काय आहे, जे ऑब्जेक्टिव्ह असणार आहे. ऑफिस असिस्टंटला काय असणार, ओके, मीडियम ऑफ एक्झाम तुम्हाला ते बघा इथे स्टार दिलेलं आहे. कॅन्डिडेट्स फॉर द बोथ पोस्ट हॅव टू क्वालिफाय इन बोथ टेस्ट बाय द सेक्युरिंग मिनिमम कट ऑफ मार्क्स. ओके, वेट, ओके, तुम्हाला ते मीडियम तुमच्या सिलेक्ट, तुम्हाला ते फॉर्म भरताना तुम्हाला कळेल की कुठल्या मीडियम आहे. आता आपण शक्यतो मराठी मीडियम मध्ये करतो. ओके, बघा, नंबर ऑफ क्वेश्चन्स किती रिजनिंगसाठी 40 आहेत, 40 मार्क्स आहेत. न्यूमेरिकल ॲबिलिटी आहे, म्हणजे थोडंसं मॅथ्स त्या टाईपमध्ये 40 क्वेश्चन्स 40 मार्क्स. टोटल किती आहेत, 80 क्वेश्चन्स 80 मार्क्स. कंपोजिट टाइम ऑफ 45 मिनिट्स एकत्रच असणार आहे. 80 प्रश्न आहेत, 80 मार्क आहे. टोटल टाइम आहे 45 मिनिटं. ठीक आहे, ऑफिसर स्केल 1 साठी काय बघा, ओके, रिजनिंग आहे अगेन 40 सेमच 45 मिनिटं टाइम आहे. ओके, देन कट ऑफ वगैरे या गोष्टी नंतरच्या गोष्टी आहेत. तुम्हाला मेन्स अप्लाय करताना तुम्हाला मग प्रिलिमचा कट ऑफ तुम्हाला लागून तुमचं कॉल लेटर वगैरे या गोष्टी येतात. ओके, देन मेन्स एक्झामिनेशनला काय बघा, थोडंसं सिलेबस आता डिटेल आहे. बघा, प्रिलिमला सोपं आहे. प्रिलिमला काय असणार आहे, रिजनिंग आहे आणि मॅथ्स आहे. टोटल 80 मार्क्स आहेत, 80 क्वेश्चन्स आहेत. आता बघा, मेन्सला काय केलेलं आहे, रिजनिंग 40, खरं 50 मार्क आहेत. कम्प्युटर नॉलेज बघा, हा थोडासा वेगळा विषय करावा लागतो विद्यार्थ्यांना. ठीक आहे, कारण बँकिंगचे विद्यार्थी काय करत असतात, क्वांट आहे म्हणजे ॲप्टिट्यूड आहे, मॅथ्स आहे, रिजनिंग आणि इंग्लिश हे फक्त विषय करतात, पण या विषयात ते हात घालत नाहीत. त्यामुळे ह्या गोष्टी त्यांना करायला लागतील. ठीक आहे, 40 क्वेश्चन्स आहेत, 20 मार्क्स आहेत. जनरल अवेअरनेस व्हेरी इम्पॉर्टंट, तुमच्या बँकिंगच्या न्यूज, बँकिंग अवेअरनेस करावं लागेल. ठीक आहे, 40 मार्क्स. इंग्लिश लँग्वेज व्हेरी इम्पॉर्टंट, इंग्लिशमध्ये आहे 40.
हिंदी लँग्वेज ज्याने अप्लाय केलं असेल त्यांना कंपल्सरी 40 आहे, 40. न्यूमरिकल ॲबिलिटी बेसिक क्वांट, ठीक आहे, 40, 50. सो बघा रिझनिंग 50 आहे, मॅथ्स 50 आहे, बाकी सगळं 40 आणि थोडंसं फक्त कम्प्युटर अवेअरनेस 20 आहे. 200 प्रश्न आहेत, 200 मार्क आहेत, 2 तास आहेत, 120 मिनिटं आहेत. तुमचं स्पीड पण तेवढं पाहिजे, ठीक आहे. देन अगेन ऑफिसर स्केल 1 ला काय आहे बघा, अगेन रिझनिंग, कम्प्युटर नॉलेज, जनरल अवेअरनेस आणि इंग्लिश सेम 40 प्रश्न सगळ्यांचे आहेत, 50, 20, 40, 40, ठीक आहे. देन हिंदीवाल्यांना हिंदी आहे 40, क्वांट किती आहे 40 प्रश्न 50 मार्क, अगेन 200 प्रश्न 200 मार्क, अगेन 2 तास. सो सिलेबस म्हणजे बऱ्यापैकी सगळं सेमच आहे. ओके, आता हे ऑप्ट आहे, तुम्ही आयदर इंग्लिश किंवा हिंदी घेऊ शकता. आता बरीच पोरं आपली इंग्लिश घेतात कारण आपलं वाचन हिंदीमध्ये नसतं, त्यामुळे दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्हाला इंग्लिश ऑप्ट करायचं आहे, ठीक आहे. ओके, आता इथे गोष्ट महत्वाची बघा, फॉर ऑफिस स्केल 1 आणि असिस्टंट साठी काय महत्व सांगितले बघा. कॉल लेटर फॉर प्रिलिमिनरी एक्झामिनेशन विल नॉट बी कलेक्टेड ॲट द एक्झामिनेशन व्हेन्यू. तुमच्या एक्झामिनेशन सेंटरच्या ठिकाणी तुमचं कॉल लेटर कलेक्ट केलं जाणार नाही बघा. हाऊएव्हर इट विल बी ड्युली ऑथेंटिकेटेड स्टॅम्प बाय द एक्झाम सेंटर स्टाफ. त्याच्यावर ते हे करतील, मार्किंग करतील की तुम्ही प्रेझेंट होता. तुमच्याकडे कलेक्शन ते करून घेणार नाहीये. कॅन्डिडेट विल नीड टू रिटेन द कॉल लेटर अलॉंग विथ द ऑथेंटिकेटेड स्टॅम्प, कॉपी ऑफ द आयडी प्रूफ सेफली. तुम्ही जे कॉल लेटर घेऊन जाणार आहात तुम्हाला ते ड्युली अटेस्ट झाल्यावर किंवा ड्युली स्टॅम्प झाल्यावर तुमच्याकडे व्यवस्थित ठेवायचं आहे. तिथे असं नमूद केलेलं आहे बघा. दोज कॅन्डिडेट्स हु आर कॉल्ड फॉर मेन्स एक्झामिनेशन विल बी रिक्वायर्ड टू ब्रिंग दिस कॉल लेटर. जे मेन्सला जातील त्यांना ते कॉल लेटर घेऊन जायचं आहे, जे तुम्हाला स्टॅम्प केलं असेल ते, व्हेरी इम्पॉर्टंट, ठीक आहे. अलॉंग विथ द मेन एक्झामिनेशन कॉल सेंटर, मेन एक्झामचं तुमचं कॉल लेटर आहे ते, अँड अदर रिक्विजिट डॉक्युमेंट्स ॲज पर इन्फॉर्मेशन प्रोव्हाइडेड. तुम्हाला परत सांगतील, पण आता बघा हे दिलेलं आहे म्हणजे तुम्हाला व्यवस्थित घेऊन जायचंय, ठीक आहे. कॅन्डिडेट्स नीड टू ब्रिंग 1 ॲडिशनल फोटोग्राफ सेम ॲज पेस्टेड बाय द कॅन्डिडेट ऑन कॉल लेटर. जो तुमचा फोटो कॉल लेटरला असतो तुम्हाला तोच फोटो घेऊन जायचा आहे एक्स्ट्रा, ठीक आहे. अलॉंग विथ द कॉल लेटर अँड अदर रिक्विजिट डॉक्युमेंट्स ॲज पर इन्फॉर्मेशन प्रोव्हाइडेड इन द इन्फॉर्मेशन हँडआउट, ठीक आहे. फॉर ऑफिसर स्केल 2 आणि 3 साठी काय बघा, थोडंसं मेन्शन केलंय म्हणून तुम्हाला मी सांगतोय. कॅन्डिडेट्स नीड टू सबमिट कॉल लेटर विथ आयडी प्रूफ कॉपी ड्युली स्टॅपल्ड टुगेदर आफ्टर द एक्झामिनेशन. तुम्ही सबमिट करू शकता. दोज कॅन्डिडेट्स हु अवेल द सर्व्हिसेस ऑफ स्क्राईब, जे स्क्राईब जे रायटिंगसाठी कोण घेते स्क्राईब, शुड सबमिट द स्क्राईब फॉर्म अलॉंग विथ द कॉल लेटर अँड आयडी प्रूफ कॉपी, ठीक आहे. अगेन एक ॲडिशनल फोटोग्राफ पाहिजे तुम्हाला, जो तुम्ही पेस्ट केलेला असेल तो तुम्हाला हे दिलेलं आहे, ठीक आहे. आता लिस्ट ऑफ वर्जन ऑफ टेस्ट मीडियम ऑफ एक्झामिनेशन फॉर CRP, तुमचे कॉमन रिक्रुटमेंट प्रोसेस जी आहे त्यासाठी बघा. आता आपलं महाराष्ट्र आहे म्हणल्यावर तुम्ही ऑफिस स्केल 1 साठी आणि मल्टीपर्पज साठी म्हणजे असिस्टंटसाठी तुम्ही ह्या टेस्ट म्हणजे या तुम्ही मीडियम तुम्ही घेऊ शकता. बघा महाराष्ट्रामध्ये काय आहे, फॉर एक्झाम्पल कुठले मीडियम असणार आहे, आयदर यू कॅन चूज इंग्लिश, हिंदी, मराठी, कोकणी. ओके, दॅट इज युअर चॉईस. ओके, इन ऑनलाईन ऍप्लिकेशन कॅन्डिडेट्स विल बी प्रोव्हाइडेड द ऑप्शन टू इंडिकेट द वर्जन ऑफ टेस्ट. तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन करताना तुम्हाला तिथे प्रिस्क्राईब करायचं आहे की तुमचं कुठलं मीडियम आहे. तुम्हाला इंग्लिश वाटते तुम्ही इंग्लिशला टिक मार्क करा किंवा मराठी असेल मराठी टिक मार्क करा, ठीक आहे. मीडियम ऑफ एक्झामिनेशन ॲज ॲप्लिकेबल अबो, कॅन्डिडेट शुड बी केअरफुल इन एक्सरसाइजिंग दिस ऑप्शन ऑफ मीडियम ऑफ एक्झामिनेशन. हे का सांगितले केअरफुल, तुम्हाला पेपर त्याच भाषेमध्ये येणार. मग सपोज मी इंग्लिशमध्ये टिक केलं फॉर्म भरताना तर मला इंग्लिशमध्ये पेपर येईल टोटल. मी जर हिंदी केलं तर हिंदीमध्ये, त्यामुळे थोडंसं व्यवस्थित करा, गडबड करायची नाही, ठीक आहे. देन सिंगल लेवल एक्झामिनेशनला काय सांगतं बघा, जनरल बँकिंग ऑफिसरला हा सिलेबस दिलेला आहे त्यांनी. हा थोडा टेक्निकल असणार आहे, ठीक आहे. फायनान्शियल अवेअरनेस ह्या त्यांच्या गोष्टी असणार आहे, ठीक आहे. कारण हे जनरल बँकेमध्ये आहे, सेक्शन ऑफिसर स्केल 2 ला. ओके, तेच आहे सगळं. रिझनिंग 50, 20, 40, 40, 40. ओके, 200 प्रश्न 200 मार्क, 2 तास आहेत, ठीक आहे. देन स्केल 2 ला काय बघा, थोडंसं हे अगेन प्रोफेशनल नॉलेज आहे बघा. प्रोफेशनल नॉलेज म्हणजे काय, हे स्पेशलिस्ट कॅडर आहेत ना. मग लॉवाल्यांना थोडंसं लॉचं असेल, ITवाला थोडं ITचं असेल, ॲग्रिकल्चर थोडं ॲग्रिकल्चरचं असेल, ठीक आहे. ह्या गोष्टी आहेत सेम. 240 आहे इथे, काय थोडंसं वेगळं, ठीक आहे. 240 प्रश्न आहेत, 200 मार्क आहेत, 2 तास 30 मिनिटं आहेत. फक्त व्यवस्थित एकदा नजर घालून घ्या, ठीक आहे. स्केल 3 साठी काय आहे, रिझनिंग, कम्प्युटर नॉलेज, अगेन 200 प्रश्न 200 मार्क. बघा मीडियम एक्झामिनेशन हिंदी इंग्लिश आहे, पण तुम्हाला चूज करायचं आहे, ठीक आहे.
देन पेनाल्टी काय आहे बघा, पेनाल्टी फॉर रॉंग आन्सर्स ऍप्लिकेबल टू ऑल, सगळ्यांनाच, प्रिलियम, मेन्स आणि सिंगल लेवल. ज्या ठिकाणी सिंगल लेवल एक्झाम आहे, एकच एक्झाम आहे, प्रिलियम किंवा मेन्स आहे, काय सांगितलेलं आहे, देर विल बी पेनाल्टी फॉर रॉंग आन्सर्स मार्क इन द ऑब्जेक्टिव्ह टेस्ट फॉर इच क्वेश्चन फॉर विच अ रॉंग आन्सर हॅज बीन गिवन बाय द कॅन्डिडेट 1/4. एक चुकला की तुमचं 0.25 वजा होणार, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, बाकी तुम्हाला काय गरज नाहीये. ओके, कट ऑफ वगैरे या गोष्टी आहेत. तुम्हाला कट ऑफ तुम्ही क्लिअर केला की तुम्हाला अगेन मेन्सला बोलवतील, परत तुम्हाला इंटरव्ह्यूचा कॉल येईल. ठीक आहे, मध्ये नंबर ऑफ म्हणजे त्या स्टेटमध्ये किती वॅकन्सीज आहेत, मग ते कसं बोलवतात ते बाकी त्यांनी सगळे दिलेलं आहे. ओके, आता बघा, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. फॉर द पोस्ट ऑफ ऑफिस असिस्टंट ग्रुप बी साठी मार्क्स ऑब्टेन्ड ओनली इन द ऑनलाईन मेन एक्झामिनेशन विल बी कन्सिडर्ड फॉर फायनल मेरिट लिस्टिंग. कारण त्याला इंटरव्ह्यू नाही आहे ना, तुम्हाला एकच एक्झाम असणार आहे. तुमची एक तुम्ही मेन्स एक्झाम दिली तर तुम्हाला डायरेक्ट तुमचं सिलेक्शन होऊन जाईल, तुम्हाला त्याच्यावर तुमचा कट ऑफ लागेल. फॉर द पोस्ट ऑफ ऑफिसर स्केल 1 मार्क्स ऑब्टेन्ड ओनली इन द ऑनलाईन मेन एक्झामिनेशन विल बी कन्सिडर्ड फॉर द शॉर्ट लिस्टिंग फॉर इंटरव्ह्यू अँड फायनल मेरिट लिस्टिंग. फक्त मेन्सचे मार्क कन्सिडर करणार, प्रिलियमचे नाही, लक्षात ठेवा. मेन्सचे मार्क तुमच्या इंटरव्ह्यूचा कॉल येणार आणि तुम्हाला परत मग मेरिट लिस्टिंग फायनली करणार. फॉर द पोस्ट ऑफ ऑफिसर स्केल 2 अँड स्केल 3 साठी काय आहे, मार्क्स ऑब्टेन इन द सिंगल लेवल ऑनलाईन एक्झामिनेशन विल बी कन्सिडर्ड फॉर शॉर्ट लिस्टिंग फॉर द इंटरव्ह्यू अँड फायनल मेरिट लिस्टिंग. जी एकच एक्झाम होणार आहे 2 आणि 3 साठी, त्यालाच फक्त तुमचं लिस्टिंगसाठी कॅल्क्युलेट करतील. ठीक आहे, देन एक्झामिनेशन सेंटर बघा. ओके, आता हे नवीन आलेलं आहे प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग सेंटर. ज्यांना असं वाटतं की तुम्हाला एक्झामिनेशन तुम्हाला आधी तयारी करायची आहे, तिने व्यवस्थित फॉर्म भरून तुम्ही टिकमार्क करू शकता फॉर्म भरताना, त्यासाठी पण दिलेलं आहे. ठीक आहे, ओके, अनेक्सर 2 मध्ये आहे. ठीक आहे, तर प्री एक्झामिनेशनला तुम्हाला अप्लाय करायचं, तुम्ही अप्लाय करू शकता. तुम्हाला फॉर्म भरताना ते एक हे येतं, विंडो येते. ठीक आहे, आता इंटरव्ह्यू ऍप्लिकेबल ओनली फॉर पोस्ट ऑफ ऑफिसर 1, 2, 3. कॅन्डिडेट्स हू हॅव बीन शॉर्टलिस्टेड इन द मेन एक्झामिनेशन फॉर द पोस्ट ऑफ ऑफिसर स्केल 1, 2, 3 सिंगल लेवल एक्झामिनेशन. ठीक आहे, 2, 3 साठी विल सबसिक्वेंटली बी कॉल्ड फॉर एन इंटरव्ह्यू टू बी कोऑर्डिनेटेड बाय अगेन तेच नाबार्ड IBPS देखील. ठीक आहे, प्लीज नोट दॅट एनी रिक्वेस्ट रिगार्डिंग चेंज इन डेट सेंटर ऑफ इंटरव्ह्यू विल नॉट बी एंटरटेन्ड. तुमचं काही पण महत्त्वाचं काम असू देत, पण तुम्ही जर त्यांना सांगितले की आमची इंटरव्ह्यू डेट चेंज करा, तर ते चेंज करू शकत नाहीत. बी व्हेरी केअरफुल. ठीक आहे, टोटल मार्क्स किती आहेत इंटरव्ह्यूसाठी? ओके, 100 मार्क्स आहेत. मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स इन इंटरव्ह्यू विल नॉट बी लेस दॅन 40%, 35% फॉर SC, ST, OBC, PWD कॅन्डिडेट. म्हणजे तुम्हाला क्वालिफाय व्हायचं असेल, तुम्हाला 100 पैकी 40 मार्क पडले पाहिजेत. बट तुम्हाला मेरिटमध्ये यायचं असेल, तुम्हाला लीड घ्यायला पाहिजे ना. 40 मार्क पडणं म्हणजे इंटरव्ह्यू सिलेक्शन होणं नाही. ते 40 मार्क आहे तुमचं, म्हणजे तुम्ही मेरिटमध्ये मग येऊ शकताय जर तुम्ही केलं तर. द रिलेटिव्ह वेटेज किती असणार आहे बघा, किती असणार आहे ऑनलाईन एक्झामिनेशनचं, 80 असणार आहे. ठीक आहे, ओके, देन ओके, आता बघा लास्ट आहे आपले डॉक्युमेंट्स कुठे कुठे लागतात बघा, व्हेरी इम्पॉर्टंट. लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स टू बी प्रोड्यूस्ड ॲट द टाइम ऑफ इंटरव्ह्यू किंवा व्हेरिफिकेशनला किंवा जॉईनिंगच्या वेळी काय काय पाहिजे. ओके, एक म्हणजे प्रिंट आउट ऑफ द व्हॅलिड इंटरव्ह्यू कॉल लेटर, तुम्ही जे इंटरव्ह्यू दिलेला असणार आहे त्याचं कॉल लेटर पाहिजे. ठीक आहे, देन व्हॅलिड सिस्टम जनरेटेड प्रिंट आउट ऑफ द ऑनलाईन ऍप्लिकेशन. तुम्ही ऑनलाईन ऍप्लिकेशन करताना तुमच्याकडे ती प्रिंट आउट पाहिजे. तुम्ही जे फॉर्म भरता ना ऍप्लिकेशन फॉर्म, तुमच्याकडे ठेवा ते व्यवस्थित. ठीक आहे, प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ शक्यतो. ओके, तुमचं जे 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट आहे डेट ऑफ बर्थ साठी ते वापरा. फोटो आयडेंटिटी प्रूफ. ओके, मार्कशीट तुमचं लागेल, सर्टिफिकेट्स लागतील ग्रॅज्युएशनचे. ठीक आहे, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट लागेल, लक्षात ठेवा इफ ऍप्लिकेबल. जर तुम्हाला मी मगाशी म्हटलं 1 वर्ष 2 वर्ष एक्सपिरियन्स आहे. ठीक आहे, कास्ट सर्टिफिकेट लागेल, SC ST OBC ध्यानात ठेवा. इन्कम सर्टिफिकेट लागेल. ठीक आहे, कारण EWC कॅटेगरीला दाखवावं लागतं आपलं इन्कम. जे PWD आहेत, पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी, त्यांना पण हे दाखवावं लागेल. ठीक आहे, सर्टिफिकेट्स. त्यामुळे सर्टिफिकेट थोडंसं व्यवस्थित आपल्याकडे हे ठेवा. बघा अगेन नोट दिले म्हटलं थोडं इम्पॉर्टंट असणार आहे. कॅन्डिडेट्स विल नॉट बी अलाउड टू अपियर फॉर इंटरव्ह्यू, जॉईन द अलॉटेड
RRB, if he or she fails to produce the relevant eligibility documents as mentioned above, जर यातलं कुठलंही डॉक्युमेंट तुम्ही अपूर्ण जर राहिला असेल किंवा तुम्ही जर त्यांना सबमिट केलं नसेल तर तुम्हाला ते जॉईन करता येत नाही. लक्षात ठेवा. नॉन प्रोडक्शन ऑफ द रिलेव्हंट एलिजिबिलिटी डॉक्युमेंट्स ॲट द टाइम ऑफ इंटरव्ह्यू जॉइनिंग शाल मेक द कॅन्डिडेट्स इनएलिजिबल फॉर फर्दर प्रोसेस ऑफ रिक्रुटमेंट अंडर. लक्षात ठेवा, तुम्हाला पुढे ते डिस्क्वालिफाय करतील. नो डॉक्युमेंट शाल बी डिरेक्टली सेंड टू IBPS. तुम्हाला पोस्टनं वगैरे पाठवायची काही गरज नाही. ठीक आहे. ओके, आता हे बाकीच्या कोण आहेत म्हणजे तहसीलदार आहे, कलेक्टर आहे, म्हणजे हे करताना कशाला EWS वगैरे किंवा PWD डॉक्युमेंट्स हे करताना. ओके, आयरी स्कॅनिंग वगैरे ते तुमचं सगळं हे होतं. ठीक आहे. सोशल डिस्टन्सिंग त्यांनी सांगितलेलं आहे. बट अगेन इम्पॉर्टंट गोष्टी आपण फक्त करूया. ओके, फोटोग्राफ वगैरे तुम्ही अप्लाय करताय 4.5 बाय 3.5चा तुमचा फोटोग्राफ पाहिजे, स्कॅनिंग केलेलं पाहिजे, लेफ्ट थंब इम्प्रेशन पाहिजे. लक्षात ठेवा, या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ऑनलाईन अप्लिकेशन करताना तुमच्याकडे फोटोग्राफ पाहिजे, सिग्नेचर व्यवस्थित पाहिजे, लेफ्ट थंब इम्प्रेशन केलेलं तुमचा अंगठा पाहिजे. ठीक आहे, लेफ्ट थंब. ओके ओके देन सिग्नेचर कॅल्क्युलेटर्स मध्ये अलाउड नाही. लक्षात ठेवा. देन तुमचं एक हँड रिटन डॉक्युमेंट पाहिजे. द टेक्स्ट फॉर द हँड रिटन डिक्लेरेशन काय पाहिजे, आय पासून ते रिक्वायर्ड पर्यंत. द अबोव मेन्शन हँड रिटन डिक्लेरेशन हॅज टू बी इन द कॅन्डिडेट्स हँड रायटिंग अँड इन इंग्लिश ओनली. लक्षात ठेवा. अँड शुड नॉट बी इन कॅपिटल लेटर. जे आहे तसं तुम्हाला लिहायचं आहे. स्मॉल असेल तर स्मॉल आहे. बघा, आय तुमचं नाव, हिअर बाय डिक्लेअर, तुम्हाला असं कंटिन्यू करायचं आहे. इफ इट इज रिटन बाय एनीबडी एल्स और इन एनी अदर लँग्वेज द ऍप्लिकेशन विल बी कन्सिडर इनव्हॅलिड. व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, आता आपण हे बघितलेलं आहे, पण जास्त काय परत डिटेलमध्ये जायची गरज नाही. ओके, ऑनलाईन मोडनं तुम्ही पेमेंट करू शकता. 21 जून लास्ट डेट आहे. ठीक आहे. थोडंसं जनरल इन्स्ट्रक्शन पण वाचून घ्या. पण नॉर्मली बऱ्यापैकी IBPSच्या सगळ्या एक्झामला जसं मी म्हणलं तर तेच गोष्टी असतात. फक्त तुमच्याकडे एक व्हॅलिड मोबाईल नंबर आणि तुमचा प्रॉपर कारण बघा तुमचा SMS वगैरे इथे दिलेला आहे बघा, जे तुम्हाला सगळं त्याच्यावर कळतं. तो SMS तुम्ही सेव्ह करून ठेवू शकता. बाकी एक्झामिनेशन हॉलमध्ये कुठल्या गोष्टी अलाउड नाही आहेत, ते कॉमन सेन्स आहेत. मिसकंडक्ट वगैरे ह्या गोष्टी पण आहेत. ठीक आहे. कॉल लेटर्स व्यवस्थित ठेवा. ओके, आता बघा टेंटेटिव्ह डेट्स काय आहेत ते थोडंसं एकदा बघून घेऊया. ऑनलाईन रजिस्ट्रेशन इन्क्लुडिंग एडिट मॉडिफिकेशन 1 जून ते 21 जून, म्हणजे तुमचं लास्ट डेट 21 जून असणार आहे. पेमेंट ऑफ ऍप्लिकेशन फीज लास्ट डेट किती आहे, 21 जून आहे. डाउनलोड ऑफ कॉल लेटर्स. आता प्री एक्झाम ट्रेनिंगचं आहे, जे ज्यांना असं वाटतं की प्री एक्झाम ट्रेनिंग तुम्हाला घ्यायचं आहे त्यांच्यासाठी वेगळं आहे. ठीक आहे. कंडक्ट ऑफ प्री एक्झाम ट्रेनिंग हे पण वेगळं आहे त्या लोकांसाठी. डाउनलोड ऑफ कॉल लेटर्स फॉर ऑनलाईन एक्झामिनेशन हे महत्वाचं आहे. कधी, जुलै ऑगस्ट. ऑनलाईन एक्झामिनेशन प्रिलिमिनरी. ठीक आहे. कॉल लेटर तुमचे या ठिकाणी येतील. कधी एक्झाम होणार आहे, ऑगस्ट 2023 मध्ये. रिझल्ट कधी लागेल, सप्टेंबरमध्ये. ओके, लगेच एका महिन्यात. देन मेन्ससाठी सप्टेंबरला 2023ला तुम्हाला कॉल लेटरचं हे येईल. मेन्स कधी असणार आहे, सप्टेंबर 2023 मध्ये. ओके. देन इंटरव्ह्यू वगैरे या गोष्टी ऑक्टोबरला असेल. आणि प्रोव्हिजनल अलॉटमेंट फायनली तुमचं काय असणार, जानेवारी 2024ला असेल. ओके. देन थोडंसं हे जागा माहिती असणं जास्त महत्वाचं आहे. म्हणजे वॅकन्सी कुठं कुठं काय आहे. जसं की आता आपण महाराष्ट्र जर बघितलं तर 2 बँक आहेत ना, महाराष्ट्र ग्रामीण बँक, विदर्भ कोकण ग्रामीण बँक. ठीक आहे. थोडंसं बघून घ्या व्यवस्थित. टोटल जर आपण बघायला गेलं 99 टोटल जागा आहेत सगळ्या पकडून आणि 150 या बँकेमध्ये आहेत. ठीक आहे. PWD ला बघा ह्या वेगळ्या ते जागा दिलेल्या आहेत टोटल, म्हणजे याच्यामध्ये परत सिलेक्शन त्यांचं वेगळं असणार. एक सर्व्हिसमॅन ह्या वेगळ्या आहेत सगळ्या. ठीक आहे. सो थोडंसं हे मार्किंग करा. EWS वाले थोडंसं बघून घ्या किती आहेत. ओके. ओके. ऑफिसर स्केल वनला अगेन महाराष्ट्रामध्ये टोटल हे 60 टोटल किती आहेत, 149 आणि 100. दोन्ही बँकेत 149 100. ठीक आहे. देन आता हे ऍग्रिकल्चर लेवल फक्त आपलं थोडंसं महाराष्ट्र बघून घ्या. ठीक आहे. आणि अप्लाय करताना टेक्निकल लोकांना ते बघायला पाहिजे. ओके. त्यांनी लॉच्या दिलेल्या आहेत, CAच्या दिलेल्या आहेत. ठीक आहे. ITच्या दिलेल्या आहेत. जे रिस्पेक्टिव्ह कॅन्डिडेट्स आहेत त्यांनी व्यवस्थित जागा बघून घ्या, त्यानुसार अप्लाय करू शकता. येस. आता एक्झामिनेशन सेंटर थोडं बघून घ्या. ठीक आहे. प्रिलिमिनरी आपल्याला कुठे लागेल, फॉर एक्झाम्पल जे आता महाराष्ट्रातले आहेत त्यांनी थोडंसं बघून घ्या. ओके. महाराष्ट्रामध्ये येस. ओके. इथं कोल्हापूर आहे, अमरावती, ओके, औरंगाबाद,
देन चंद्रपूर, जळगाव. आता बघा शक्यतो ठाणे, नवी मुंबई, नागपूर, कोल्हापूर, पुणे आणि मुंबई या ठिकाणी बरीचशी आपली मुलं जातात. ओके. आणि मेन्सला कुठलं सेंटर आहे मेन्ससाठी महाराष्ट्रामध्ये? सो बघा जे जवळपास विद्यार्थी असतात मॅक्सिमम पुणे, मुंबई, कोल्हापूर या ठिकाणी जास्त असतात. मेन्सला कुठलं सेंटर असणार आहे? अगेन बघा मुंबई, ठाणे, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर आहे. ठीक आहे. पुणे आहे, परत नवी मुंबई आहे, म्हणजे इथे कोल्हापूर नाही आहे. बघा सो मेन्सला तुम्हाला मुंबईला किंवा पुण्याला ट्रॅव्हल करावं लागेल. ओके. येस, बाकी सगळ्या ह्या कॉमन गोष्टी आहेत. तुमचं फाईल टाईप किती, साईज किती पाहिजे फोटोची वगैरे. ओके. आणि ह्या तुमच्या बाकीच्या गोष्टी तुम्हाला क्लिअर झालेल्या आहेत. ओके. सो महत्त्वाचं काय असतं कुठल्या ॲडमध्ये बघा तर त्याचं किती वॅकन्सी आहेत, तुमच्या कास्टला किती वॅकन्सी असतात, लास्ट डेट फॉर्मची किती असते, एक्झाम फॉर्मचं इंटिमेशन चार्जेस किती आहेत, फीज किती आहेत. ठीक आहे. आणि सिलेबस कुठला कुठला आहे. ओके. थोडंसं एकदा पूर्ण ॲड बघून घ्या आणि आतापासून तयारीला लागा, कारण एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे की तुम्हाला RRB मध्ये तुमचं करिअर करता येतं. ठीक आहे. त्यासाठी स्पर्धा परीक्षा केंद्र विद्याप्रबोधिनी कोल्हापूर तुमच्या नेहमी सेवेसाठी आहे. जे मार्गदर्शन आहे किंवा कुठल्याही गोष्टी असतील तर आपल्या बॅचेस चालू आहेत. ठीक आहे. तुम्ही लगेच जॉईन व्हा आणि आपले करिअर चांगल्या दिशेकडे न्या. ठीक आहे. थँक्यू.